नमस्कार, मी भास्कर म्हात्रे, सेक्रेटरी नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन. कॅव्हिएट म्हणजे काय आणि ते कुठे करायचं आणि कोणी करायचं त्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण ॲडव्होकेट श्रीप्रसाद परब सरांना इथे आमंत्रित केलेलं आहे. धन्यवाद म्हात्रे सर. आजचा आपला विषय आहे व्हॉट डू यू मीन बाय टर्म कॅव्हिएट. आणि कॅव्हिएटचा अर्थ आहे बी अवेअर. म्हणजे डिक्शनरी मिनिंग आपण पहिलं सुरुवातीला पाहायचा प्रयत्न करणार आहोत. आणि मग आपण काही शब्द ऐकले असतील की जसं कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्टच्या अगोदर कॅव्हिएट एम्प्टर म्हणजे लेट द बायर बी अवेअर असं म्हणायचे पूर्वी. कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट यायच्या अगोदर कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट आल्यानंतर आपण असं म्हणतो कॅव्हिएट वेंडिटॉर. वेंडिटॉर म्हणजे लेट द सेलर बी अवेअर. आता कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट आल्यानंतर लेट द सेलर बी अवेअर. तसंच कॅव्हिएट सिग्नेटॉर म्हणजे लेट द सायनिंग अथॉरिटी बी अवेअर. म्हणजे जो डॉक्युमेंट आपण एक्झिक्यूट करणार आहोत आणि जो डॉक्युमेंटला जे पार्टी साईन करणार आहेत त्यांनी अवेअर असणं गरजेचं आहे. थोडक्यात सामान्य उदाहरणं जर आपण बघितलं तर ज्या वेळेला आपण आपली गाडी विकतो आणि ज्या वेळेला आपण समोरच्या पार्टीला सांगतो की आपले ह्या गाडीमध्ये ब्रेकचं काम करणं गरजेचं आहे, म्हणजे ह्यालाच आपण सामान्य आपल्या उदाहरणामध्ये कॅव्हिएट असं संबोधतो. तर हा एक छोटासा डिक्शनरी मिनिंग पाहायचा प्रयत्न केला. आता कॅव्हिएटचं डेफिनेशन कसं आपल्याला बघता येईल तर कॅव्हिएटचं डेफिनेशन आपल्याला जर पाहायचं असेल तर आपल्याला सेक्शन 148 कॅपिटल ए ऑफ द सिव्हिल प्रोसिजर कोड पाहावा लागेल. 148A कॅपिटल ए आहे. ह्याचा अर्थ अमेंडमेंटच्या स्वरूपात हा कॅव्हिएट शब्द सिव्हिल प्रोसिजर कोड 08मध्ये आलेला आहे. आणि मग अमेंडमेंटच्या स्वरूपात केव्हा आला तर पूर्वी हा सुप्रीम कोर्टच्या रूल्समध्ये होता 1966मध्ये आणि त्यानंतर 1976च्या अमेंडमेंट ॲक्टमध्ये ह्याला सिव्हिल प्रोसिजर कोडमध्ये समाविष्ट करण्यात आलं. कॅव्हिएटचं डेफिनेशन काय बोलता येईल तर सोपं आहे. कॅव्हिएटचा अर्थ असा आहे की इट इज अन ऑफिशियल रिक्वेस्ट. ऑफिशियल आपण रिक्वेस्ट करत आहोत कोर्टाला आणि कोर्टाकडनं आपण ऑफिशियल रिक्वेस्टच्या माध्यमातून आपण हे सांगत आहोत की जो कॅव्हिएटर आहे म्हणजे जो कॅव्हिएट दाखल करणारा व्यक्ती आहे त्याला ऐकल्याशिवाय कुठल्याही प्रकारची पर्टिक्युलर ॲक्शन जी आहे ती कोर्टाने घेऊ नये. म्हणजे ऑपॉर्च्युनिटी ऑफ बीइंग हर्ड हा जो शब्द आहे हा कॅव्हिएटमध्ये मेजर रोल प्ले करतो. मग कॅव्हिएटचं आपण जर डेफिनेशन बघितलं, आपण सेक्शन बघितला तर ह्या कॅव्हिएटचा उद्देश काय आहे. जो कॅव्हिएटर आहे, जो कॅव्हिएट दाखल करत आहे त्याचा बेसिक उद्देश काय आहे तर त्याचा उद्देश एवढंच आहे की ह्या प्रकरणामध्ये म्हणजे कुठल्याही प्रोसिडिंग्समध्ये म्हणा किंवा सूटमध्ये म्हणा जर कुठलाही निर्णय द्यायचा असेल आणि जर तो निर्णय एक्स पार्टी दिला गेला तर त्यामध्ये माझा इंटरेस्ट जो आहे तो प्रोटेक्ट होणार नाही, म्हणून मला ऐकल्याशिवाय निर्णय देऊ नये एवढी विनंती हे आपण कॅव्हिएटच्या मार्फत जे आहे ते कोर्ट आणि किंवा ट्रायब्युनल्स आणि किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडीजना सांगतो. मग कॅव्हिएट जो आहे ह्यामध्ये आपल्याला दोन उद्देश दिसतात. पहिला उद्देश जो आहे तो म्हणजे जो कॅव्हिएटर आहे, जो दाखल करणारा कॅव्हिएटर आहे त्याचा इंटरेस्ट प्रोटेक्ट करणं. आणि दुसरा जो उद्देश आहे तो म्हणजे अवॉइडिंग मल्टिप्लिसिटी ऑफ प्रोसिडिंग्स. जर आपल्या विरोधात एक्स पार्टी निर्णय झाला तर वेगळ्या प्रोसिडिंग्स परत इनिशिएट कराव्या लागतील आणि त्यामार्फत मग वेगवेगळ्या प्रोसिडिंग्स इनिशिएट होतील. त्याला आपण मल्टिप्लिसिटी ऑफ प्रोसिडिंग्स बोलतो. या होऊ नये ह्यासाठी जो आहे तो कॅव्हिएटचं बेसिक उद्देश दिला गेलेला आहे. कॅव्हिएटची मर्यादा किती. जर कॅव्हिएटरनी कॅव्हिएट दाखल केला तर तो कॅव्हिएट कुठपर्यंत फोर्समध्ये असतो तर कायद्याने सांगितलेलं आहे की 90 डेजपर्यंत तो फोर्समध्ये असतो फ्रॉम द डेट ऑफ फायलिंग ऑफ कॅव्हिएट. म्हणजे 90 दिवसानंतर तो कॅव्हिएट एक्सपायर होतो. त्यानंतर पुन्हा जर आपल्याला परत कॅव्हिएट दाखल करावा लागतो आणि मग परत कोर्टाला इन्फॉर्म करावं लागतं की कॅव्हिएट जो आहे तो आमचा आता आम्ही परत दाखल केलेला आहे. तर अशा तऱ्हेने ह्या छोट्याशा कॅव्हिएटच्या लिगल विषय जो आहे तो आपण कॅव्हिएट संदर्भात घेण्याचा एक छोटासा प्रयत्न इथे केलेला आहे. दुसरा विषय एक छोटासा असा आहे की कॅव्हिएट हे क्वासाय ज्युडिशियल किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्हला ॲप्लिकेबल आहे का, किंवा रादर आपल्या कॉपरेटिव्ह सेक्टरमध्ये आपण कॅव्हिएट दाखल करतो तर हे फक्त कोर्टाला ॲप्लिकेबल आहे का आपल्याला क्वासाय ज्युडिशियल रजिस्टर ऑथॉरिटीजना देखील ॲप्लिकेबल आहे.
तर बेसिक फंडा हा आहे की आपल्याकडे एक कायदा आपण वारंवार सांगतो की ऑपॉर्च्युनिटी ऑफ हिअरिंग म्हणजे प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस किंवा ऑडी अल्ट्रम पाल्ट्रम म्हणजे हिअर बोथ द साईड्स, ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या फंडामेंटल आपल्या रूल ऑफ लॉमधनं आलेल्या आहेत. आणि रूल ऑफ लॉमधनं आलेल्या गोष्टीमुळे वारंवार ऑनरेबल सुप्रीम कोर्ट्स असो किंवा ऑनरेबल बॉम्बे हायकोर्ट्सनी सांगितलेलं आहे की एक्स पार्टी निर्णय जो आहे तो शक्यतो रिफ्रेम करावा आणि एक्स पार्टी निर्णय देताना जर कॅव्हिएट असेल तर एक्स पार्टी निर्णय देऊ नये. दोन्ही पार्टीजना ऐकल्याशिवाय, दोन्ही पार्टीचे इंटरेस्ट प्रोटेक्ट केल्याशिवाय निर्णय जो आहे तो देऊ नये. ह्या पद्धतीने सगळ्या जजमेंट्स हेच कन्क्लूड करतात की डेफिनेटली मग क्वासाय ज्युडिशियल असो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बॉडीज असो, यांना देखील कॅव्हिएट जो आहे तो ॲप्लिकेबल होतो. तर हा एक छोटासा जो भाग आहे कॅव्हिएट संदर्भातला तो आपण इथे पाहायचा प्रयत्न केला. असेच व्हिडिओज जे आहे ते वारंवार फेडरेशनच्या मार्फत आम्ही तुमच्यासमोर घेत राहू हीच ग्वाही देऊन आजचा हा व्हिडिओ आम्ही इथे थांबवतो. धन्यवाद.